कैलासात तुम्ही दोघी लहानाच्या मोठ्या झालात, एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होतात। थांब शची थांब, काही झालं तरी मला हा अनर्थ टाळायला हवा। शचीला सारं काही सांगण्यापासून मला परावृत्त करावेच लागेल। पण आता काय करावे, शचीला कसे रोखावे? एक ना एक दिवस ते कळणारच आहे, परंतु तुम्ही हे स्वतः सांगणार आहात। आता सांगण्यापासून शची देवींना कसे थांबवायचे? हा विजांचा कडकडाट का? काय घडलं असेल? देवी, शुभचिन्ह दिसत नाहीत। काय झालं असेल तुम्हाला काही ठाऊक आहे का? सगळी शिवलीला पणाला लागली आहे आणि तुम्हाला काही ठाऊक नाही। काय म्हणावं या परिस्थितीला? देवी, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मला नाही सांगता येणार असं का घडतंय ते, परंतु अस्वस्थ वाटण्यासारखं काहीतरी आहे एवढं नक्की। यांनाही हे दिसत असणार, मग हे हस्तक्षेप करून हे सगळं शांत का नाही करत? असंही असू शकेल की त्यांना हस्तक्षेप करता येत नसेल। म्हणजे गोष्ट साधी नाही। प्रधानजी, ब्रह्मदेव, तुम्ही सारे काही बघत आहात। आता या क्षणी कृतयुगातील ह्या शिवलीलेत काय करावे हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा राहिला आहे, आणि आता काही मार्ग काढला नाही तर ही शिवलीला संपुष्टात येईल। देवा, बाणाईला आपल्या मातापित्यांविषयी कळणे आवश्यक होते, परंतु देवेंद्र आणि शचीबद्दल कळल्यानंतर शची देवी बाणाईला भेटण्याचा आग्रह धरतील याचा विचार केला नाही। तुमच्या आणि बाणाईच्या विवाहाच्या आधीच श्री म्हाळसा देवी ह्या पार्वती आहेत आणि बाणाई ही जयाद्री आहे हे कळल्यानंतर काय करायचे? शची कुठं दिसत नाही। ती जर स्वर्गलोकी नाही तर गेली कुठं? याआधी माझी अनुमती न घेता ती कुठेही गेली नव्हती। पृथ्वीवर जाण्यासाठी मी तिला काही काळ थांबवलं खरं, पण आता ती तिकडेच गेली असावी। या नारद मुनींनी उगाच तिला सांगितलं की तिची कन्या जिवंत आहे म्हणून। आता तर तिचं नाव, ती राहते कुठं, सगळं सगळं सांगून टाकलं असावं तिला, म्हणूनच ती बानूला भेटायला गेली असणार। शचीचं धाडस वाढत चाललंय, त्या बानूचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे। शची देवींनी बानूला हे सांगायला नको की म्हाळसा म्हणजेच पार्वती। हो, पण आता शचीला कोणी थांबवायचं हा मोठा प्रश्न आहे। अहो, परंतु शची देवींना काहीही करून थांबवायला हवं। श्री खंडेराय देखील चंदनपुरीत आहेतच,
त्यांचं ह्या सर्व प्रसंगावर लक्ष आहेच. हो, पण तसं असेल तर परिस्थिती इथपर्यंत पोचलीच कशी? त्याला काही कारण असणार. शची देवींची आणि बाणाईची भेट व्हावी एवढीच त्यांची इच्छा असणार. त्यातून ही परिस्थिती उद्भवेल हे कोणाला ठाऊक होतं? परंतु बानूला जर त्यांचं मूळ स्वरूप कळलं तर अनपेक्षित घडेल. श्री खंडेराय, हा क्षण असा आहे की वाणीच्या देवतेलाच अर्थात सरस्वती देवींनाच हस्तक्षेप करावा लागेल. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण हे आपल्याकडूनच अपेक्षित आहे. शची देवींनी बाणाईला तिच्या मूळ रूपाचे स्मरण करून देणे योग्य नव्हे. ब्रह्मदेव, तुम्ही अगदी योग्य ते म्हणत आहात. शचीच्या वाणीतून सत्य बाहेर पडण्यापासून थांबवायचे असेल तर खरोखरीच सरस्वती देवींना आवाहन करून त्यांना हस्तक्षेप करायला सांगावा लागेल. हे सरस्वती देवी, देवी, ह्या शिवलीलेत तुमच्या सहाय्याची आवश्यकता आहे. शचीला सत्य सांगण्यापासून परावृत्त करण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा. हे देवी, तुम्ही वाणीच्याही देवता आहात, तेव्हा ह्या क्षणी शचीची वाणी नियंत्रित करून तिला पुढे बोलण्यापासून थांबवावे. तुम्ही असं काय सांगणार आहे जे मला ठाव नाही? मला बी ते ऐकायचं आहे. तुला ज्यांच्याशी विवाह करायचा आहे ते श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव आहेत हे तुला ठाऊक आहे. पण म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही असं सांगता सांगता कशा पाय थांबलात? माहित नाही, पण तुला हे आता सांगू नये असं मला अचानक वाटू लागलं आहे. मला पुन्हा स्वर्गलोकी जावे लागेल, पण जाता जाता मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. जर श्री खंडेरायांचा आणि तुझा विवाह झालाच तर त्या विवाहात मला यायचे आहे. मी विवाहात आले तर तुला चालेल ना? हे बानू, अगं ते काहीतरी विचारतायत, काहीतरी बोल की. राहू दे, तिचे उत्तर मला समजले. येते मी. तुम्ही माझ्या कन्येला मात्या पित्याचे प्रेम दिलेत. तुमचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही. अहो असं नका म्हणूची. अहो तुम्ही देव हायसा, आम्ही साधी माणसं. म्या बाणूची समजूत काढीन, पण तुम्ही पुण्यांदा भेटा तिला. मी स्वर्गाधिपती असूनही संकुचित वृत्ती पाहिली आहे, पण तुम्ही रानात राहून देखील स्वच्छ, नितळ आणि विशाल मनाचे आहात. देवी, पुण्यांदा असं रानात भेटू नका जी, घरला या.
आता सारे काही सुरळीत होईल याची मला खात्री आहे. जर सरस्वती देवींचे सहाय्य मिळाले नसते तर मात्र अनर्थ घडला असता हे निश्चित. आता योग्य कार्यपूर्तता झाली. का ग थांबलीस का ग पोरी? बा मला काय कळतच नाही समजा काय चाललं आहे ते. अरे जिने मला जन्म दिला तिला मी आज पहिल्यांदा बघितलं. आजच का आली ती? आजच का आठवण आली असेल तिला? अगं असं म्हणू नये. अगं त्यासनी ठाव नसेल तू जिती हायस ती. त्यांची काय बी चूक नाही बघ. अगं कुणा मोर तरी चाललं नसेल त्या भाबडीचं. पण बा आता समजा झालं आहे ना. आता मी तुला सोडून कुठं बी जाणार नाही. हा अगं असं कस? अगं देव येणार आणि तुला घेऊन जाणार बघ. माझा देवावर विश्वास आहे. आधी वाटायचं का देव येत्याल का नाही, पण माझं मन सांगतंय बघ ते येत्याल. मला नाही वाटत माझं आता देवांसंग लगीन होईल. अरे ते सांगत नव्हत्या महासताईंचं, पण सांगता सांगता मधीच थांबल्या. बा काहीतरी हाय ज्यामुळं देव आता येणार नाही, माझ्या संग लगीन करणार नाही. काहीतरी अडसर आहे बघ बा. अगं बानू तू नग काळजी करूस ग. अगं देव कोणाच्या बी हाकेला धावून जातात तर तुझ्यासाठी येणार नाहीत होय. किती बी संकट आली ना तरी देव तुला बाहेर काढतात बघ. आता इतके दिवस झालं मी तुझ्या मनाप्रमाणे वागलो का नाही, तुझ्या लग्नासाठी थांबलो का नाही. हा मग आता माघारी वळू ना कसा. मला ठाव आहे तुझ्याशी लगीन करून तुला जेजुरीला घेऊन जाणं एवढं सोपं नाही, पण जे हाय त्याला सामोरं जायला नग का. चल कर. आता कसा? अरे खंडू तुला काय सांगू, आम्ही काय काय पाहिलं ते. अरे जिकडं तिकडं महादेवांच्या पिंडी. शुभ शकून हाय. समज चांगलं होणार बघ. हे बांधू मी तुला म्हणलं नव्हतं समज चांगलं होणार बघ. तू काळजी नका करूस. पर तू होतास कुठं म्हातार बाबा? अरे तुझ्यासाठी घराबाहेर पडले मी आता हातच. अहो मी तुमची वाट बघत होतो. अरे मी घराबाहेर पडले. ये बांधू थांब. ये खंडू तुला समज सांगतो. आधी घरला चल. जी बरोबर चल.
चिंता नसावी. शचीची आणि बानूची भेट निर्विघ्नपणे पार पडली आहे. हो, शची देवींच्या मुखातून जे सत्य बाहेर पडायला नको होते ते जर बाहेर पडले असते तर सगळ्याला वेगळंच वळण लागलं असतं. मी शचीची बाजू समजू शकते. कितीही काळानंतर ती तिच्या कन्येला भेटली असली तरी तिच्याविषयी प्रेम, काळजी वाटणं स्वाभाविक आहे. म्हाळसाविषयी सांगताना तिला बानूच्या भविष्याची चिंता वाटत असणार. आता तरी तिचं भविष्य सुखाचं व्हावं असं तिला वाटणारच. हो, परंतु म्हाळसा देवींच्या मूळ स्वरूपाचा विषय त्यांनी काढायला नको होता. असं कसं म्हणता तुम्ही? श्री खंडेरायांचा आणि बानूचा विवाह झाला असं जेव्हा म्हाळसाला कळेल तेव्हा काय होईल ह्याचा तर विचार करा. ते दोघं जेव्हा जोडीनं जेजुरीत येतील तेव्हा काय होईल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. म्हाळसा रागाच्या भरात काय करतील हे सांगता येत नाही. हा विवाह कसा पार पडणार आहे आणि नंतर सगळ्याला कसं सामोरं जायचं आहे हा मोठा प्रश्न आहे. हे तुम्ही म्हणता आहात? हो, सगळ्या परिस्थितीतून सहज मार्ग काढणारे तुम्ही असं म्हणता आहात. मला श्री खंडेराय तिकडे एकटे आहेत ह्याची काळजी वाटते आहे. खूप खडतर काळ काढला त्यांनी. काय विचार आहे तुमचा? विवाहाआधी त्यांच्याकडे जावं म्हणतो. नाही, तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. अहो पण मी नाही म्हणाले ना. देवी, मला श्री खंडेराय आणि बाणाईच्या विवाहाआधी तिकडे जावंच लागेल. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. म्हाळसेला हे ठाऊक नाही की ती गतजन्मी पार्वती होती. तिच्या मूळ रूपात जेव्हा तिने माझ्याशी विवाह करायचा निर्णय घेतला तेव्हा तिला देखील माझी भार्या होण्यासाठी अनेक दिव्यातून जावे लागले. म्हाळसेला देखील ह्या रूपात अनेक कठोर परिश्रम करावे लागले तेव्हा माझ्याशी तिचा विवाह झाला. बानू, तू माझी अर्धभार्या होण्यासाठी मी वचनबद्ध आहे, पण त्यासाठी तुला कठोर परिश्रम करावे लागणार हेही सत्य आहे. आजवर तू अनेक व्रतवैकल्य केली आहेस, पण आता तुझी कठोर साधना करण्याची वेळ आली आहे. आणि जर तू ती योग्यता मिळवली नाहीस तर आपला विवाह होऊ शकणार नाही हे ध्यानात ठेव.